नमस्कार. मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ. सोम प्रदोष हा शब्द आपण सर्वांनी ऐकला असेल आणि याला व्रत म्हणतात महादेवांचं. जिथे महादेवांचं नाव घेतलं जातं असं म्हणतात की तिथनं नवीन शक्ती सुरू होते आणि आपली सर्व इडापिडा खतम होतं. 17 नोव्हेंबरला सोम प्रदोष व्रत आहे आणि बरोबर सोमवार आहे. सोम म्हणजे चंद्रमा आणि प्रदोष म्हणजे आपला जो काळ आहे, तो जो वाईट काळ आहे तो दूर करणे. महादेव शक्ती, शिवशक्तीचं प्रतीक आहे. जर तुमच्या जीवनामध्ये इडापिडा आहेत, तुमच्या मनासारख्या गोष्टी घडत नाही, भरपूर निगेटिव्हिटी आहे, असं म्हणा तुम्ही भरपूर बिमारींनी त्रस्त आहे, या दिवशी सोम प्रदोषच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी सूर्यनारायण डुबल्याच्या नंतर महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आणि 108 नामावली, महादेवांची 108 नामावली गुगलवर मिळेल, मार्केटला छोटंसं पुस्तक मिळेल. ती नामावली म्हणत म्हणत तुम्हाला बेलपत्र अर्पित करायचं आहे. त्या बेलपत्रावर ओम लिहायचं आहे चंदननी. तिथे तुपाचा दिवा लावा. प्रसादामध्ये तुम्ही केळं नेऊ शकता, साखर होत असेल तर त्या दिवशी एक टाइम उपास पकडा आणि जी पण तुमची इडापिडा असेल संध्याकाळी आंघोळ करून महादेवाच्या मंदिरात जायचं पूर्ण अंधार झाल्यानंतर. हा उपाय करा. काही दिवसामध्ये तुम्हाला तुमच्यामध्ये रिझल्ट दिसतील.